रशीद मुनीर शेख वय वर्ष 20 धंदा मजुरी राहणार गौरवनगर फकीरवाडा तालुका जिल्हा अहिल्यानगर हे त्यांचे वडील मुनीर आई शबाना बहीण सोफिया व आजी आजोबा यांच्यासह राहण्यास असून त्यांचे वडील मुनीर टू व्हीलरचे मेकॅनिकलचे काम करतात व रशीद वायरमॅनच्या दुकानात वायरिंगचे काम करतो। त्यावर कुटुंबाचा उदरनिर्वाह चालतो। माजी व असद जुबेर सय्यद राहणार मुकुंदनगर यांच्यात मोहरममध्ये किरकोळ वाद झाला होता, परंतु मी तक्रार दिली नव्हती। काल दिनांक 1 ऑगस्ट 2025 रोजी रात्री 9 वाजेच्या सुमारास मी मरियम मस्जिद समोरून माझे मोटरसायकलवरून घरी जात असताना इंडिया बेकरीच्या पुढे दत्त मंदिर समोर असद जुबेर सय्यद, अहमद आसिफ शेख राहणार दगडीचाल मुकुंदनगर असे दोघे जण उभे होते। मी मोटरसायकलवरून पुढे जात असताना पाठीमागून दोघे जण त्यांच्याकडील बगमॅन मोपेड मोटरसायकलवरून आले व त्यांनी रशीद यांच्या मोटरसायकलला आडवी घालून रशीद यांना थांबवले। त्यानंतर ते दोघे जण मला मारण्यासाठी अंगावर आले। तेव्हा रशीद तेथून पळून जात असताना अहमद याने रशीदच्या पाठीमागून शर्ट पकडला व त्याच्याकडील कोयता काढून त्याने रशीदच्या गळ्याला लावला। तू जर ओरडलास तर तुला मारून टाकीन अशी धमकी दिल्याने रशीद शांत बसलेला। त्यानंतर असद जुबेर सय्यद व अहमद आसिफ शेख या दोघांनी रशीद यांच्याकडील बगमॅन मोटरसायकलवर मध्यभागी बसून बुरानगर रोडवरील दमडी मस्जिद अहिल्यानगर येथे घेऊन आले। सदरची मोपेड मोटरसायकल असद अहमद हे चालवित होता व रशीदच्या पाठीमागे अहमद शेख हा मोपेड मोटरसायकलवर बसलेला होता। त्यानंतर दमडी मस्जिद येथे रशीद यांना दोघांनी मोटरसायकलवरून खाली उतरवले व रशीद यांना पकडून बाजूला असलेल्या जंगलात घेऊन गेले। अहमद शेख याने रशीदला खाली पाडून पकडले होते व असद याने माझ्या डोक्याचे व भोवईचे केस त्याच्याकडील मशीनने काढले व त्यानंतर त्या दोघांनी रशीदचे व्हिडिओ बनवले। एकमेकांना सांगत होते की त्यांनी त्याचे दोन्ही पाय पकडून टाकले अशी धमकी देत रशीदला मारहाण करण्यात आली।